T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडला नमवून भारतानं तिसऱ्यांदा पटकावलं विक्रमी जेतेपद. भारतीय संघाची अनेक विक्रमांना गवसणी. भारतीय संघाच्या विक्रमी कामगिरीबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानांसह विविध मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाला पश्चिम आशियातल्या स्थितीबाबत परराष्ट्र मंत्र्यांच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन. आखाती देशातल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध. त्यांना वेळेवर तातडीनं निर्देश दिल्यानं त्यांची सुरक्षा सुनिश्चित झाल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती. केंद्रीय अर्थसंकल्पातल्या प्रमुख उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी आयोजित अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये उच्च शिक्षण एव्हीजीसी क्षेत्राशी संबंधित सत्रात पंतप्रधानांचं मार्गदर्शन. नव्या शैक्षणिक धोरणाचा पाया वापरून आपला अभ्यासक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन आणि डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. केअर गिव्हर्स टेलिमेडिसिन या संकल्पनांचं वाढणारं महत्त्व केलं अधोरेखित. राज्यसभेत आज T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करणारा ठराव एकमतानं मंजूर. राज्य महिला आयोगात समुपदेशकांची 70 पदं भरण्यात येणार. सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याची राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची विधानसभेत माहिती. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या 10व्या दिवशी मुंबई शेअर बाजारात मोठी पडझड. आणि देशाच्या अनेक भागात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा हवामान विभागाचा इशारा. तर राज्यात विदर्भातल्या काही भागात पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात